समोर आणली, चौकशीची मागणी केली. तर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करावी याची पुन्हा मागणी केली आहे. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री अदिती तटकरेंना सवाल केले. चाकणकरवर तर आता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती सगळं ठीक आहे, पण आता निवडणुका लढताय तुम्ही. महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. आणि आता या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर आज जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात. मीडिया सेंटरला